आयुष्यात धीर धरणं किती महत्त्वाचं असतं या गोष्टीतून तुम्हाला नक्कीच समजेल. कारण कोणतीही गोष्ट लगेच होत नसते, त्याला काही वेळ हात जावाच लागतो. त्याचं हे सुंदर असं उदाहरण आहे. एक शेतकरी शेतामध्ये राबत असतो, घाम गाळत असतो, कष्ट करत असतो, परंतु त्याला म्हणावं असं पीकच येत नसतं. म्हणून तो विचार करतो की काहीतरी जाऊन आपण आता बाजारातून आणूया, आणि तो बाजारातून जाऊन बांबूची रोपं घेऊन येतो. बांबूची रोपं आणल्यानंतर आता ती रोपं त्याला तशी स्वस्त मिळतात आणि ती रोपं तो लावतो. रोपं लावल्यानंतर त्याला पाणी घालायला सुरुवात करतो. पण होतं असं की दररोज पाणी घालत असून सुद्धा त्या रोपाची वाढच होत हसू नाही. नकोस, पण तू आहे खरंच वेडा तेवढं आहेस झाड. माझ्या मित्राचं. इतर मला माहिती माणसं, आहे की ही रोपं माझ्यासाठी त्याचे खूप महत्वाची मित्र आहेत. त्याला धन्यवाद. हसू लागतात. म्हणून माझे म्हणतात, बांबू का कशा वाढत वेडापणा नाहीयेत? करतोय, इतर सगळी ही झाडं काय इतकी वाढत चांगली नाही, वाढलीत. बाकीची काही झाडं एवढी कळतच नाही, वाढली राग तरी येतोय तुझं खरंच. हे रोपच वाढत नाही. पण 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, आणि 3ऱ्या वर्षी मात्र त्या रोपाची वाढ व्हायला सुरुवात होऊ लागते आणि मुळं खोलवर जातात. 2 वर्ष मुळं खाली घट्ट होण्यासाठी वेळ जातो आणि 3ऱ्या वर्षी मात्र ते बांबूचं रोप मोठ्याने वाढायला सुरुवात होते आणि मुळं भक्कम झाल्याने बांबूचं रोप भरभर 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 वाढू लागतं. आकाशाला जाऊन महेश 3ऱ्या वर्षी बांबू भिडल्यासारखं ते उंच मोठं वाढतात. होतं. तो आणि बांबू बांबूचं खाली उभा त्याचं राहतो. वन हे मोठं होतं आणि त्याला भरघोस संपत्ती त्यातून मिळते. धीर सोडू नका, तुमची ही वेळ लवकरच येईल.